अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात 15 जुलैला संविधान बचाव लोकशाही बचाव मोर्चा। अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियोजित 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली करू नये या मागणीसाठी कडेगावातील विविध सामाजिक, शेतकरी व कामगार संघटनांनी जुलै 15 रोजी संविधान बचाव लोकशाही बचाव मोर्चाचे आयोजन केले आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नागरिक, शेतकरी आणि कामगारांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले असून 13 जुलैपर्यंत शासनाने लेखी आश्वासन न दिल्यास जुलै 15 रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय असा भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला। पत्रकार परिषदेत पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांच्या सेवेत तब्बल 25 वेळा झालेल्या बदल्यांवर टीका करत ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे म्हटले। RPIA चे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांनी संविधान व लोकशाही रक्षणासाठी सर्वसामान्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले। शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट सुभाष बापू पाटील यांनी भेसळयुक्त औषधे व अंमली पदार्थांविरोधातील कारवाईसाठी तुकाराम मुंढे यांना स्थिर कार्यकाळ देण्याची गरज व्यक्त केली, तर शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी बोगस बियाणे आणि बनावट शेती औषधांमुळे शेतकरी मोठ्या संकटात असल्याचे सांगत या विरोधातील लढ्यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले। प्रमुख मागण्या तुकाराम मुंढे यांची 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बदली करू नये, भेसळयुक्त औषधे, बोगस बियाणे व भेसळविरोधातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करावा, प्रामाणिक अधिकाऱ्यांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय स्थिर कार्यकाळ द्यावा। या निवेदनावर DS देशमुख, महादेव होवाळ, विजय माळी, परशुराम माळी, भाऊसाहेब यादव, ॲडव्होकेट सुभाष पाटील, बजरंग आडसूळ आणि संजय वसंत तडसरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासन व संबंधित प्रशासनाची राहील। त्यामुळे जुलै 15 रोजी कडेगावातील सर्व नागरिक, शेतकरी आणि कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे।